सांगलीच्या तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत बेदाण्याला विक्रमी दर, बेदाण्याला 888 रुपये प्रति किलोनं भाव। हिंगोलीच्या गोजेगाव परिसरात खरीपाच्या पेरणीला गती। एका महिन्याच्या प्रतीक्षेनंतर परिसरात पावसाची दमदार हजेरी, पेरणीसाठी शेतकऱ्यांची ट्रॅक्टरला पसंती। अहिल्यानगर जिल्ह्यात जूनमध्ये पाऊस न पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण। जुलै महिना कोरडा झाल्यास खरीपावर परिणाम होण्याचीही शक्यता। वाशिम जिल्ह्यात यावर्षी केवळ 38.21% क्षेत्रावर पेरण्या। आतापर्यंतच्या पेरणीमध्ये सोयाबीन पिकाची सर्वाधिक पेरणी। वाशिममध्ये शेतकऱ्यांकडून उगवणीपूर्व तणनाशकांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर। फवारणीमुळे सोयाबीन पिकात 45 दिवस कोणतेही तण न उगवण्यास शेतकऱ्यांना मदत। यवतमाळ जिल्ह्यात 2 दिवसात झालेल्या पावसानं शेतीच्या कामांना वेग। मृग नक्षत्रापासून आतापर्यंत जवळपास 80% शेतकऱ्यांकडून पेरण्या। अमरावतीच्या भातकुली तालुक्यात पावसाची दांडी, पावसाभावी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। दमदार पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा। हिंगोलीमध्ये रानडुकरांमुळे शेतपिकांचं मोठं नुकसान, शेतकरी संकटात। वन विभागानं रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी। जालना जिल्ह्यात 70% क्षेत्रावरील पेरणी पूर्ण। 2 लाख हेक्टरवर कापूस तर 1.5 लाख हेक्टरवर सोयाबीनची लागवड। 30% पेरण्या जुलैच्या सुरुवातीपर्यंतच होणार पूर्ण। लातूरमध्ये गेल्या 12 ते 13 दिवसांपासून पावसाची उघडीप। जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 80% म्हणजे 4,63,000 हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण। संभाजीनगरमधील पैठणच्या बालानगरमध्ये शेततळ्यात पडून अँब्युलन्स चालकाचा मृत्यू। पैठण एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल, तपास सुरू।